अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजनांचा लोकदेव असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबागडावर आज महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली। आजच्या दिवशी मंदिराच्या शिखरामध्ये असलेल्या गुप्तलिंगाचं दर्शन घेता येतं। मंदिरात असलेलं हे गुप्तलिंग वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुले केलं जातं। त्यामुळं या दर्शनासाठी राज्यभरातून व देशभरातून भाविक इथे येत असतात। भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोकीच्या महादेवाचं दर्शन आजच्या दिवशी होत असल्याची भावना भाविकांची असते। त्यामुळेच पहाटेच्या 12 वाजल्यापासूनच लोकांची जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी असते आणि त्यामुळेच रात्री 12 वाजता शिखरावरील मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात आणि त्यानंतर भाविकांची दर्शनाला सुरुवात होते। खरं तर मुख्य मंदिराच्या दक्षिण दिशेच्या खोलीतील शेजाघराच्या तळघरात एक गुप्तलिंग आहे। हे वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला उघडलं जातं। ही शिवलिंग खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार असलेल्या गुप्त स्वरूपाची प्रतीकं मानली जातात। महाशिवरात्रीला भाविक या दुर्मिळ गुप्तलिंगाचं दर्शन घेतात। याशिवाय जेजुरी गडाच्या मागे असलेल्या कडेपठारमधील खंडोबाचे जे मूळ स्थान आहे तिथंही भगवान अवतीर्ण झाले होते अशी आख्यायिका आहे। त्या ठिकाणी देखील दर्शन घेतलं जातं। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात गडावरच्या मुख्य मंदिरामध्ये मुख्य मूर्तीच्या मागे असलेल्या शेजघरातील तळघरात ही 3 गुप्तलिंग आहेत। वर्षातून केवळ एकदाच महाशिवरात्रीच्या दिवशी ही गुप्तलिंग भक्ताच्या दर्शनासाठी खुली केली जातात।